जय शिवराय. खरं तर काल जुन्नर तालुक्याच्या कोमशेतच्या ठाकरवाडीमध्ये एक अतिशय गंभीर बाब घडलेली आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेला मी कॅबिनेटच्या निमित्त मुंबईला असल्यामुळे काल तालुक्यामध्ये सायंकाळची वेळ नव्हतो, परंतु बातमी कळल्यानंतर तातडीने रात्रोरात निघालो आणि पहाटे मुंबईवरून इकडे आलो. पण काल त्या ठिकाणी घडलेल्या घटनेसाठी सन्माननीय माजी आमदार अतुलजी बेनके असतील, आशाताई बुचके असतील, सन्माननीय संतोष नाना खैरे असतील, आपले DFO सन्माननीय खाडेसाहेब असतील, आदरणीय तिथले RFO म्हणून ज्यांच्याकडं जबाबदारी आहे ते प्रदीपजी चव्हाण असतील आणि ही सगळीच मंडळी आपली गावचे सरपंच आणि सर्वांनीच तालुक्यातल्या सगळ्या लोकांना ह्या बातमीने अतिशय त्या ठिकाणी दुःख झालं आणि या दुःख प्रसंगी बराचसा आपला तालुक्यातला महत्त्वाचा सर्व जबाबदार घटक जो आहे प्रशासकीय लॉबीशी जो अंतर्मनाने काम करतो त्या ठिकाणी पोहोचला आणि पोहोचल्यानंतर ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्या कुटुंबाचं सांत्वन झालं, समाजाचं सांत्वन झालं. मी सुद्धा सकाळी त्या विधीसाठी त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध होतो. कुटुंबाची भावना जाणून घेतली, समाजाची भावना जाणून घेतली. काल माझ्या अगोदर इथे असा एक निर्णय झाला की आज सकाळी विधी झाल्यानंतर आपण सगळी मंडळी बसूया आणि अचानकपणे घडलेल्या घटनेचा आपण काहीतरी विचारमंथन केलं पाहिजे आणि त्या विचारमंथनातून आपली दिशा ठरली पाहिजे. म्हणून आता ही अति तातडीची बैठक सर्व तालुक्यातल्या प्रमुख मंडळीच्या मध्ये होते. पोलीस खात्याचे प्रमुख सन्माननीय पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित राहिले. काल सुद्धा त्या प्रसंगात ते होते. माझं नम्र निवेदन असं आहे की मागच्या 1 वर्षामध्ये तसं आजूबाजूला घटना घडली, अक्कलस्ता घडली, संगमनेरला घडली, शिरूरमध्ये घडली, परंतु मागच्या 1 वर्षामध्ये तसं तालुक्यातलं वातावरण बिबट्याच्या हल्ल्याला पुढे मागं भीतीचं वातावरण आहेच आहे संवेदनशील असल्यामुळे. परंतु घटना ही गंभीर आता 1 वर्षामध्ये या मुलाची घडली. हे मूल आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये अभ्यास करत असताना अचानक लपून बसलेल्या बिबट्याने त्याला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. खरं तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्याची जबाबदारी म्हणून आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून त्याची उपाययोजना ठरवण्यासाठी मी मागाशी सुद्धा जी बाईट दिली त्याच्यामध्ये बोललो की आता ठीक आहे की बिबटच्या पकडलेल्या बिबटसाठी सोडायचं नाही म्हणून आपण आता असलेल्या निवारा केंद्राला जागा शासनाकडून घेऊन जलसंपत्तीची जागा जी मी 2018ला प्रस्ताव मागितला होता त्या प्रस्तावाला उत्तर शेवटी लेट का होईना मागलं, परंतु ठीक आहे आणि त्याचं काम चालू झालंय. 110 पेक्षा जास्तीचे बिबट आता आपण पुढच्या कालखंडामध्ये ठेवू शकतो. मी मागच्या वेळी जे आंदोलन छेडलं होतं त्यावेळेला हा तालुका आपत म्हणून घोषित केला जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या रेकॉर्डवर आणि तो शासनाला पण कळवला. बिबट प्रवण क्षेत्र म्हणून महाराष्ट्रामधलं प्रमुख क्षेत्र म्हणून जुन्नरचं नाव त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलं आणि उपाययोजना म्हणून त्यावेळेला तातडीने आपल्याला त्यांनी 1.5 कोटी रुपये लगेच त्यांनी आपल्याला जमा केले आणि त्या पद्धतीने आपण मोठ्या उपाययोजना हातामध्ये घेतल्यात. मग त्याच्यामध्ये प्रिझनरची कामं असतील किंवा बॅटरी असेल, टॉर्च किंवा करंट इन्स्ट्रुमेंट असतील, हे सगळं त्याच्यामध्ये किंवा सायरन असेल किंवा कॅमेरे असतील याच्या उपाययोजनामध्ये आता आपण अतिशय गतिमान पाऊल टाकलेलं आहे. पण हे होऊन काही बिबट आपल्याला त्याचे हल्ले कमी होतील अशातला काही भाग नाही. ह्या सगळ्या उपाययोजना आपण करतो. त्याच्या बाबतीमध्ये नसबंदीचा सुद्धा आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा चालू केला आहे. परंतु एक आता आशाताई आणि मातृश्री आहेच आहेत कारण आपण सगळी प्रशासकीय बॉडी आहेच आहे नाना. तर मला आपण एक काम करूया. तर हा जो बिबट्याचा विषय आहे हा आता दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. आपण आपल्या पातळीवर करूया की फॉरेस्टला मी आता आदेश देतो, इथे खाडेसाहेब बसलेले, आपण मला 2 दिवसाच्या आतमध्ये त्या सेन्सिटिव्ह गावं जी आहेत म्हणजे बिबट प्रवण क्षेत्र जी तुम्ही आता संपूर्ण जो काय तुम्ही सर्वे केला आहे ते सगळी गावं आयडेंटिफाय करून ते रेकॉर्ड आणा आहे तुमच्याकडे, पण पुन्हा एकदा नव्याने आणि त्या सगळ्या गावातले आपल्याला किमान 2-2 प्रतिनिधी असे पाहिजे. ते प्रतिनिधी म्हणजे त्यांची कामामध्ये स्वतः इच्छा पाहिजे काम करण्याची, नुसतं पदासाठी नाही.
आणि दर महिन्याची ही बैठकीमध्ये त्यांनी आमच्या इथे असं ते साहेब लपन इथं अंधार आहे किंवा ह्या लपनमध्ये आम्हाला तिथे 2 वाघ दिसतात तर तिथं ते वाजवा, त्याला काही ना काही वाद्य करून बाहेर काढा, त्याला तुम्ही अरेस्ट करा. असे तुम्ही प्रत्येक स्पॉटवर आपल्या स्थानिक लोकांनी, कारण स्थानिक लोकांना बिबट्या पहिल्यांदा दिसतो आणि तोच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो जागृत होऊन. तर आपल्याला अशी 2-2 माणसांनी महिन्याची एक मिटिंग आपल्याला कंपल्सरी, बाकी रस्ता पाणी ह्या गोष्टीचा नंतरचा विषय, पण पहिली आता आपल्याला सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय म्हणून बिबटकडे आपल्याला अतिशय धोरणात्मक पाहायला पाहिजे. म्हणून तालुक्याचा आमदार म्हणून अतिशय जबाबदारीने त्या मिटिंगला या तालुक्याच्या सर्व असलेल्या पक्षांचे आणि त्या गावचे सर्व जबाबदारी पदाधिकारी त्या मिटिंगला आपल्याला सगळ्यांना बोलवायचं आहे, तहसीलदारांना बोलवायचं आहे, फॉरेस्टच्या मुख्य अधिकाऱ्यांनी येऊन सगळ्या आम्हाला त्यावेळेच्या सगळ्या आम्हाला रिपोर्ट सादर करायचे दर महिन्याच्या महिन्याला. वन समित्याच्या लोकांच्या बैठका तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये घ्यायला सांगा, कारण आपण त्या कागदावर घेतल्यात, त्यांच्या बैठका करायला सांगा, जागरूकता आणा. सायंकाळी अंधार पडल्याच्या पुढे कोणीही अंगणामध्ये बिलकुल स्वयंपाक आम्ही बाहेर सुरू करतो किंवा बाहेरच आम्ही जेवतो किंवा अंगणातच आम्ही झोपतो किंवा अंगणातच आम्ही अभ्यास करू, तर हा हट्ट आता या परिस्थितीतून सर्वांनी जरा सोडला पाहिजे. आपणच आपले संरक्षक व्हायला पाहिजे. जोपर्यंत ही 100% उपाययोजनामध्ये बरे काही आज केल्यानंतर लगेच बिबटचा हल्ले तंत्राशाला भाग नाही, थोडा वेळ लागेल, थोडा काळ लागेल, पण त्याच्यासाठी आपल्याला जागरूकता म्हणजे आपल्याला सर्वांना निर्णय करावे लागतात. त्यासाठी आपण ही सगळी बातमी आणि जेवढा आपण बसतो प्रत्येक गावाच्या मध्यभागी चावडीवर ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामसभेमध्ये सेन्सिटिव्ह भागामध्ये त्या ग्रामसभेतला पहिला मुद्दा चर्चेचा दरवेळेचा हा बिबटचा असला पाहिजे. कारण लोकांना जागा केलं पाहिजे की तुम्ही असं करू नका, असं वागू नका, हलगर्जीपणा ठेवू नका, किंवा सावध राहिले तरी आपले बरेचसे हल्ले थांबतील. तर ही पहिली उपाययोजना आपण केली पाहिजे. जिथं ही मिटिंग आम्ही लावू त्या दर महिन्याच्या मिटिंगचा सेंट्रलाइज मिटिंगला आम्ही सगळी प्रमुख मंडळ राहू, म्हणजे नंतर आम्ही जातोच त्यांच्या सुखदुःखामध्ये, पण ही दर महिन्याची एक बैठक आपल्या जुन्नर तालुक्याच्या लेवलला आपण घेऊ. त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी कमांडेड आहोत, आम्ही सगळी मंडळी तिथे जबाबदारीने काम करू आणि ज्या ज्या उपाययोजना तुम्ही सांगाल मग त्या किती खर्चिक आहे हा आमच्यासाठी मॅटर मोठा नाही. आम्हाला काय करता येईल या उपाययोजनेतून त्याच्यासाठी तुम्ही जे सांगाल, आपण ज्या उपाययोजना मागाल त्या उपाययोजना आम्ही शासनाकडे मांडून त्या आम्ही पूर्णत्वाला न्यायचा 100% प्रयत्न करू. बिबट निवारा केंद्र लवकरच मोठ्या पद्धतीने पूर्ण होत आहे. आता सोडायचा काही प्रश्न येत नाही. जर आपली संख्याच 110 झालेली आहे वर ठेवायची क्षमता, तर आता सोडायचं त्यांची भीती होती की आता पकडतात, इकडे पकडतात, तिकडे नेऊन सोडतात. तो विषय आता संपलेला असेल तो पुढच्या कालखंडामध्ये. बिबट साफारीच्या बाबतीमध्ये तिथल्या सेंटरच्या खात्याने, फॉरेस्ट खात्याने आपल्याला एक सुप्रीम कोर्टामध्ये एक वकील दिलेला आहे आणि तो वकील आपल्याला ऑर्डर काढून देणार आहे. ती ऑर्डर झाली की आपण सगळी मंडळी बिबट सफारीचं प्रयोजन करू. पण बिबट सफारीमध्ये फार काही लोकांचा गैरसमज की बिबट सफारी झाले म्हणजे बिबट संपले, तर असं नाही. बिबट सफारी हा आपला सर्वांना तालुक्याला एक चेहरा पर्यटनाच्या निमित्ताने मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपला रोजगार वाढणार आहे आणि अट्रॅक्शन पॉईंट आहे. बिबट पाहायला येणं म्हणून जसं लोक ताडोबाला जातात तसं आपल्या आंबेगावला येतील. तर त्याचा आणि याचा दुरावणे काही संबंध नाही. तिथे काही तुरळक 15-20 बिबटच आपल्याला ठेवायची परवानगी आहे, कारण बिबटला ठेवायला मर्यादा आहेत, कारण ते जास्त काही पण राहत नाही, एकमेकांसोबत ते हल्ले करतात, मारामारी करतात एकमेकांबरोबर. त्यामुळे माझी विनंती आहे, माझ्या संपूर्ण या बाबतीची खालच्या बाबतीतली गंभीर दखल आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि आम्ही लवकरच एक कमिटीची फॉर्म करतोय. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये आम्ही एक मतावर सगळे आहोत. आमच्यामध्ये कुठले पक्ष किंवा कुठलं राजकारण बिलकुल नाही आहे. त्यामुळे तालुक्यातल्या सर्व जनतेला मी आश्वस्त करतो की आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांबरोबर आहोत. झालेली घटना गंभीर आहे, त्या मुलांना भावपूर्ण आदरांजली आम्ही सर्वांनी व्यक्त केलीच आहे. आता हे फक्त फॉर्म करायचं आहे म्हणून आम्ही सगळी मंडळी काल शॉर्ट मिटिंग घेतली. याचा काय कोणाला कागदोपत्री काय निरोप नाही. त्यामुळे माऊली शेटला आणि सत्यशील दादाला पण आम्ही आमंत्रण केलं होतं, पण ते अचानक घडल्यामुळे थोडंसं त्या मिटिंगला आज नाही. पण पुढच्या वेळेपासून आम्ही सगळीच मंडळी एकत्र बसू आणि दर महिन्याच्या मिटिंगचा आम्ही अजेंडा काढू लेखीपत्राचा आणि त्याचा समितीची जी माणसं घेऊन आपण प्रत्येक त्या सेन्सिटिव्ह गावची जी माणसं ती सुद्धा त्यांना सुद्धा अजेंडा काढूनच रितसर बैठक आपण इथे घेऊ किंवा आपल्या फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या इथे घेऊ आणि उपाययोजनेबाबत खबरदारी घेऊ. तर ही सूचना मी माझा विनंती सर्वांना करतोय. बाकी काही समजा आजच्या मित्राला काही सुचवायचं असलं तर
सर्व अतुल शेठ असतील, आशाताई असतील, संतोष नाना यांनी यांची मतं मांडावी म्हणजे आपला निर्णय घेता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आता आपलं बोलणं बदललं आहे. काय शरदजी, आपण पहिले जे बोलत होता गेल्या वर्षी, तुमची जी भूमिका होती ती आता एकदम बदलून गेली. म्हणजे इतकी बदलली की आता मला स्वतःला शॉक बसला आहे की तुम्ही जे आता समजूतदारपणाचे आम्हाला सांगतायत की हे पाळलं पाहिजे, बाहेर आलं नाही पाहिजे, संध्याकाळी बाहेर पडलं नाही पाहिजे. आज ते लेकरू स्वतःच्या पडवीत होतं. इथे आता जे आपल्याकडे आदिवासी समाज आहे, जो ठाकर समाज आहे, जो रामोशी समाज आहे, तो असाच राहतो. त्याला काय आपण घरं देऊ शकतो का बंद? घराच्या आतमध्ये राहून तुला सगळ्या फॅसिलिटी मिळतील. मुळात म्हणजे हा जो बिपट सफारीचा मुद्दा घेतला, त्या मुद्द्यावर आपल्याला माहिती आहे की आपण एवढे बिबटे एका ठिकाणी ठेवू शकत नाही. आपण बघतोय की काल सकाळी 6 वाजता आमच्या शेजारी असणाऱ्या घराच्या गोठ्याच्या बाजूनी बिबट गेल्याला पाहिल्यानंतर त्या घरातली ती आई उठलीच नाही. आज सकाळी घाबरून भेदळून गेली ती. म्हणजे 6 वाजता ती गोठ्यात जाते, जे जनावरांना खाऊ घालते, ती काय आज उठली नाही. म्हणजे घरात लेकाचं वर्षश्राद्ध असताना सुद्धा आई उठत नाही. म्हणजे ह्या वयात सुद्धा त्या माणसाला भीती वाटते, तर लेकरांना कुठून अडवणार? दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळी ते बाळ रात्री नेलं त्यावेळी ते बाळ अभ्यास करत होतं, पण त्याच्या आजूबाजूला शेळ्या होत्या, बकऱ्या होत्या ना, पण त्याने त्या बकऱ्यांवर हल्ला नाही केला. त्याने फक्त ते लेकरूच उचलून घेऊन गेला आणि ते कळायला एवढा उशीर लागला. मग तुम्ही विचार करा, आज आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही. मी रेड्डीला हे सांगितलं होतं आणि खाडेजी तुम्हाला पण सांगितलं होतं की त्यांनी काय सांगितलं, आपण की इथे जात आहात वो हल्ला करता. आम्ही म्हणलं आम्ही नाही जायला मोकळे, आमची लेकरं नाही आम्ही सोडली रस्त्यावर, आमची लेकरं घरात आहे, दारात आहे. ते काही गुन्हा आहे का? आम्ही आमच्या दारात घरात राहू नये? असं हे होणार नाही. तुम्ही प्रॉपर काय करणार ते सांगा आणि प्रॉपर होण्यासाठी जादा बोलणं, जादा वेळ घालवणं मला बिलकुल आवडणार नाही. कारण जी भूमिका त्यावेळेला होती तीच भूमिका आमची आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. की ज्या पद्धतीने रात्री आक्रोश करत होता सरपंच, ज्या पद्धतीने आक्रोश करत होता महाराज, ज्या पद्धतीने सगळेजण आक्रोश करत होते, तो आक्रोश जर पाहिला तर चव्हाण काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? म्हणजे तुमच्या घरातलं लेकरू गेलं, मग त्याला उचलून नेलं, मग आज त्या भूमिकेवर आपण येऊया की आज आपण काय करणार आहोत, त्याच्यावर काय तुम्ही आम्हाला सोल्युशन देणार आहेत ते सांगा. संरक्षण म्हणजे काय नेमकं? कारण 50च्या वर तर आपण ठेवूच शकत नाही बिपट. शेतांमध्ये आपण म्हणत होतो, ते शेतांमध्ये आले होतं, शेतामध्ये आता घरातच यायला लागले तर बघताय. पण म्हणजे वस्त्यांवर यायला लागले ना, शेताचं बाजून जायची. रात्री मला मुलगी फोन करून होते घरून, आमच्या घरापुढंच वाघ होता, ती लवकर आपल्या घरापुढंच वाघ आला. म्हणजे आता प्रवीण क्षेत्र राहिलं तालुकाच झाला सगळा आहे. जे तू कोण म्हणतो बिबट्या दिसल्या, पण आता ऊसाचं क्षेत्र सोडून त्या वस्त्यांवर यायला लागले. याचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे की वस्त्यांवर ते आले नाही पाहिजे. शेतांवर ठीक आहे, आता शेतावर कालपर्यंत आपण ऊसांमध्ये शेतात काम करायला गेल्यावर याच्यावर हल्ला होत होता, पण तो आता जर घरांमध्ये वस्त्यांवरच यायला लागले तर हे मोठं अडचणीच आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता आपण सगळे आपण उपाययोजना जर आपल्या लक्षात काय आल्या, आम्ही तर त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि माझी भूमिका कधीच बदलणार नाही. मी कालही संवेदनशील होतो, आजही संवेदनशील आहे आणि किती यांच्या 3 बैठक घेतल्या आल्यापासून, मी आता नवीन आल्यापासून. विषय असा आहे की 1 वर्षानंतर आज झालेला हा बिबट्याचा हल्ला हा अतिशय संवेदनशीलच आपल्या सर्वांसाठी. भूमिका मांडा, आम्हाला मदत करू आपण सगळे. हा विषय आपल्या सर्वांना सार्वजनिक केला. काय होतं काय आता रात्री आम्ही पाहिलं, यांना मर्यादा पडतात, यांना जास्त निर्णय त्यावेळेस घेता येत नाही. काय आलं, मी त्यांना रात्री म्हणतो जसं उग्रचा निर्णय घेतला होता तुम्ही, तर त्याला आम्ही पकडू. काय केलं त्या निर्णयात? बिबट्या मारू, यांनी पकडला, त्याला मारला का तो दुसरीकडे नेऊन सोडला. म्हणजे जो नरभक्षक बिबट्याच आहे ते तरी कमी सोडले जाणार नाही. तुम्हाला मी सांगतो, बिबट्यापुढे 100 गावांची यादी दिली ना, आणि प्रत्येक गावात 2-3 बिबटे आहे का नाहीये? म्हणजे तुमच्या रेकॉर्डनुसारच 300, आमचं मत जास्त आहे. आता आमदार साहेबांनी जे काही योजना सांगितल्या याची चर्चा आपण गेले 2-3 वर्षापासून करतोय. म्हणजे मी आमदार स्तरापासून करतोय. हॉटस्पॉट्स निवडा, तिकडे रॅपिड ॲक्शन फोर्स करा, लोकांचं काउन्सिलिंग करा. लोकांना माहीत नाही का अंधार पडला बिबटे येतो? लोकांना माहिती ना,
पण तरी सुद्धा बिबट्या त्याचं तो नियमानेच पाळायचे का, त्याचा रूल ब्रेक करून तो पोराला नेतोय ना, नेतोय का नाही नेते. मग आधीपासून जेव्हा हे आमदार व्हायच्या आधीपासून जो काय तालुक्यातल्या लोकांनी किंवा यांनी नारा केला होता की तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे, हे उपाययोजना झाल्या, उपाययोजना केल्या तर उद्या हल्ला होणार आहे का, तुम्ही गॅरंटी घेता का. नाही माझं म्हणणं बिबट मुक्त होण्यासाठी काय करायचं ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा. या असं करा तसं करा फलाना करा असं करू नका. तू सुधीर महाराज आंदोलन केलं, तुझ्या आंदोलनाची टिंगल केली का नाही केली. नाही रात्री आपल्याला त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही रात्री तो डॉक्टर केदारी बोलला ना, तर काही चुकीचं नाही बोलला. आरोपी कोण सांगा, तुम्ही पालन करताय ना, तुम्ही वनरक्षक आहात ना, तुम्ही सांभाळणारे आहात ना, तुम्ही सर्व आहेत ना. खाडे सांगा बरं, मग आरोप तुमच्यावर नाही करायचा, दाखल तर कोणावर करायचा. डिपार्टमेंटला तर तेच सांगत होते रात्री की त्यांच्यावर आरोप दाखल करा, कारण मग तुम्ही त्यांचं संरक्षण करणार, दाखल करा, आमदारावर गुन्हा दाखल करा, समजा खाड्यावर गुन्हा दाखल करा. आपण सगळे अभ्यासू मंडळी मान्य मला, पण उपाययोजना सांगलं नाही. बिबट आपण मुक्त करण्यासाठी कोण म्हणते बिबट मुक्त नाही करायचं. असं आहे बघा, बिबट मुक्त करण्यासाठी आपल्याला ऍक्शन फोर्स उभारली पाहिजे. जिथे भेटेल तिथे आपण सापडा लावू ना, आता पकडायचं राट टाकायचा विषय काय येतो. सुरू करू, पकडायला सुरुवात करू आपण. हो करू ना आपण, जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं. नाही त्यांना मी प्रमुख म्हणून सांगतो, तेही आपलेच आहेत. आपण डिपार्टमेंट चालवतो सगळे, डिपार्टमेंट आपण प्रमुख म्हणून चालवतो सगळे. मग आपण त्यांना सूचना दिली ना, आता तुमची म्हणण्याप्रमाणे आमदार साहेबांनी सांगितले उद्यापासून प्रत्येक बिबट्या पकडायला सुरुवात करायची. ज्या ठिकाणी तुम्हाला बिबट दिसेल आम्हाला नाही शक्य, नाही आपण आपला निर्णय करून लगेच. ऐका माझं बोलणं उद्या पूर्ण. खाड्यांना बोलायला आणि अधिकार करायला आपण अंमलबजावणी करायला लावूच, पण मी असं सांगतोय आपल्याला, आपण कुठे ना कुठे सुरुवात केली पाहिजे. जिथं संच मोठा आहे बघा, काय लोक सांगतात साहेब हे 4 जण इथे फिरतात एकत्र, 4 म्हणजे कळप उचलायला पाहिजे ना आपण. कळप म्हणजे उद्याचा धोका आहे. समजा एखादा वावरतो दिसतोय तर सगळं ठीक आहे, त्याच्यासाठी आपण सेकंड ट्रॅक वापरू, पण जिथं कळपच आहे 4चा, तो आज ना उद्या घरापर्यंत येऊन हल्ला करणार हे आपल्याला माहित आहे. तर यासाठी आम्ही तुम्हाला राईट डाऊन करून आज पत्र देऊ आणि फॉरेस्टच्या वन मंत्र्यांना सांगून तुमच्या हातात 2-3 तुमचा सीसीटीव्ही त्यांच्याशी पण बोलवा. जिल्हाधिकाऱ्यांनी तर आपल्याला आपण घोषित केलं, आता आम्ही दम काढणार नाही. आम्हाला जिथे बिबट मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने सापडेल, संख्येने म्हणजे कळपाने, तिथे आम्ही उचलू. हा निर्णय आज करून टाकू ना आपण, विषय संपून जातो. पहिल्यांदा एक आपण पाहता तुम्ही सांगा का 15 दिवसापूर्वी तुम्हाला सरपंचाने फोन करून सांगितलं होतं, जर तुम्ही त्या दिवशी ऐकता तर मुलगा तो जातच नाही. त्या स्पॉटवर सांगितलं होतं. नाही ह्या स्पॉटला सांगितलं होतं का. आवश्यकता नाही. ज्यावेळेस अशोक दुधवडे म्हणून व्यक्ती तिथला स्थानिक ठाकरवस्तीतला त्यांनी मला कॉल केला चुकून राहिलं आता मान्य करा ना, कशाला कॉल केला मला आणि यांना कॉन्फरन्स घेतलं त्यांच्या. मी वैयक्तिक कॉल केला असता त्यांना, ठीक आहे, त्यांना कॉन्फरन्स घेऊन त्यांनी पण ऐकलं का अधिकारी पाठवतो. आणि एक काम करा आता आपण, ऐका सर खाडे साहेब, आपण अजून एक करा सरपंच. आता आपण एक अशी तुम्हाला सांगतो, आता जो तो व्यस्त असतो, कधी समजा मी मीटिंग मध्ये फोन नाही उचलला, हे मीटिंग मध्ये त्या कुठं मीटिंग मध्ये नाना कुठं कारखान्यावर आहे, परंतु एक आपल्याला अशी काय म्हणतात त्याला फ्री कॉल असा करा आपण तयार की तो कॉल एक सिंगल त्यांनी अटेंड करायचाच आणि त्यांनी कारण नाही सांगायचं का नाही मग आमचा अधिकारी नाही तो फोन नाही उचलला गेला. आजपासून तुम्ही आम्हाला तो फ्री कॉल आम्हाला द्यायचा सगळ्यांना. तो एका नंबरवर कोणी साध्यातल्या साध्या माणसाने फोन केला ना घाबरून की मला इथं बिबट दिसतोय आणि मला भीती वाटते, आमच्या अंगणामध्ये येऊन गेला 2दा, तुमची लगेच तिथं गाडी आणि तिथे तातडीने पेट्रोलिंग व्हायला पाहिजे म्हणजे त्यांना लगेच कळेल की बाबा आपण फ्री कॉलवर नंबर केल्यानंतर जसं 100 नंबरला फोन केल्यानंतर पोलिसांची इमिजिएट लगेच तर ही हेल्पलाईन नंबर आपली आजपासून चालू करा तातडीने, याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. ह्या तक्रारी बंद करा आता की आम्ही फोन केला अधिकाऱ्याने विचारलं नाही. हे आता आपल्याला असं करता येणार नाही की बसून आपल्याला आंदोलन करावं लागेल तालुका लेवलवर सगळ्यांनी मिळून सर्व पक्षीय, आणि त्या आंदोलनामध्ये राज्याचा मंत्री आला पाहिजे. सत्ताधारी आमचा असं तरी आम्ही सांगतोय की राज्याच्या मंत्र्यांनी केंद्राच्या मंत्र्यांना दोन मंत्र्याला पर्याय नाही. ताईंना जबाबदारी देऊ आपण. मी तर माझं पत्र देतो. ऐका अरे तसं नाही असं नाही माझं म्हणणं ऐका असं आहे, हे घडल्यानंतर
मी उपाययोजनेवर फार प्रचंड आणि मी कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मला एकच कळतं की हे काय वरून खाली येऊन कोणी करणार हे आपल्यालाच करावं लागणार आहे. आता मंत्री महोदयांच्या समोर एक बैठक पहिलीच झाली, ज्या वेळेला ते झाले त्यावेळेला तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांना खाली आणण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मी तर माझं पत्र देतोच, पण माझं असं म्हणणं की मागे बोललो त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालून उपाययोजनेमध्ये जर फरक नाही पडला तर मी मागाशीच बोललोय की 1 दिवसाचं आंदोलन काय आपण तालुक्यात बंद करून टाकून 1 दिवसाचं म्हणजे राज्याचं लक्ष लागेल. राज्याचे मुख्यमंत्री आपण 100% या बाबतीमध्ये कुठलीही सूट देत नाही. आपण त्यासाठी सेन्सिटिव्ह आहे सगळे मंडळी. ऐका ना, आता मला तुम्ही जे म्हटले वाद पकडून मी यांना रात्री सांगितलं होतं तो नरपक्ष नाही, त्याला सांगितलं मी ऑर्डर केलं काय फोनवर. सापडला पाहिजे, त्याला खलास करायची परमिशन घ्या. काय करणार त्याचं तुम्ही आता? नाही त्याला गजाआड करा, त्याला मारायची तर परवानगी कुणालाच नाहीये. राष्ट्रपती मारू शकत नाही आपल्या भारताचे. आपलं म्हणणं काय, त्याला पकडा पहिल्यांदा 8 टाका. परत मला एवढा अनुभव आहे, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही पकडू शकता. पकडायचं त्यांना. आमदार साहेबांनी जसं सांगितलंय तसं तालुक्यातले हे 100 गाव आहेत, प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 बिबटे आहेत. तुम्ही आजपासून पकडायला सुरुवात करणार आहे की नाही एवढं सांगा मला. आणि तुम्हाला नसेल शक्य तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही काय आमचं दुश्मन नाही आणि आमचा प्रेशर नाही तुम्हाला. नाही आमचा आग्रह आहे की जिथं कळपाचे तुम्हाला बिबटे दिसते आणि तुम्हाला सांगितलं जाईल आपलं पेट्रोलिंग करून त्याच्या मागच हातून लावून त्याला पकडायचं. परमिशन लागेल का तुम्हाला? लागेल परमिशन लागेल ना. त्याची परमिशन आपल्याला प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची लागते. तर त्याच्यामध्ये आपण ट्रान्सलोकेशनचा एक प्रस्ताव 75 बिबट्यांचा ट्रान्सलोकेशनचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे. कधी पाठवला? मागच्या वर्षी पाठवलेला आहे. तर मी आल्यापासून आता पाठवलं नाही. तर हा होत नाही ते याचा आता पकडलं काय तुम्हाला याची परमिशन. पण मी काय म्हणतो, वातावरण तर सेन्सिटिव्ह आहे की नाही, माणूस गेला की नाही आपला. मग तुम्हाला माणूस गेला हे कारण सांगून तुम्हाला पकडायला काय हरकत आहे? त्याच्या नावाखाली तुम्ही जेवढे कळप असतील ते आयडेंटिफाय करा आणि पहिल्यांदा उचला. तुम्हाला गोळी तळायला मारायला सांगितले आम्ही, उचला ना. माणसाच्या मनामध्ये भीती जर निर्माण होत असेल तर आपल्याला ऍक्शन फोर्स आणि आपली जी काही ताकद आहे ती लावली पाहिजे ना. बरं काय उत्तर द्यायचं त्यासाठी तर मी जबाबदार आहे ना स्वतः. परंतु तुम्हाला बिबट हे उत्सव लागतील ज्या ठिकाणी जास्त कळप आहेत. आता बघा त्याविषयी मला उंच कडवाचे फोन आले, मी तुम्हाला लगेच फोन केले 2दा. तुम्हाला 2दा बोललो, तुम्हाला 2दा बोललो. नाही गेलं म्हणजे मेहरबानी नाही. आपल्याला पेट्रोलिंग करून त्यांना उचलून आतमध्ये टाकणं आहे. 4-4 लोक जेव्हा एकत्र असतात त्यावेळेला त्यातला एक तरी येतो बाहेर आणि आपल्याला घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही ते करा. आणि मी त्या बाबतीमध्ये पत्र व्यवहार करतो आजच. आणि मी सांगतो की आणि कलेक्टरशी पण बोलतो, कलेक्टर या आपत्कालीनचे मुख्य आहेत. आपत्कालीन म्हणून मी त्यांच्या ज्या गोष्टी बोलतो की साहेब आम्हाला हे वस्तू आतमध्ये टाकवलं ते आम्हाला काही पर्याय नाही. ते पत्र त्यांच्यावर लगेच तातडीने आजच्या रिसिव्ह करून घ्या आणि मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कामाला लागा. आता तो विषय आता आपला पुढचा विषय उपाय ऐक ना मी सांगतो. ऐक ना त्याच विषयावर बोलायचं मला. ऐक ना जरा, तू रात्री तिथं नव्हता, आम्ही होतो रात्री. आता आपल्याला तुम्ही जे म्हटले 100% हे प्रोसेस चालू राहू द्या. पण आपल्याला तालुका बंद करून वरच्या अधिकाऱ्यांना जे काही आहे त्यांना आपल्याला आणावं लागेल. याची उपाययोजना आपल्याला तशी होणार नाही. आपण हे फक्त यांचं काम करत राहणार. आपण सर्वांनी मिळून ठरवा आणि तालुका वरचा कोणीतरी मंत्र्यांना येऊ द्या, त्यांना सांगितलं की सेन्सिटिव्ह आहे, आज घटना घडली, आम्ही कोर तोड देत राहणार त्याला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आसाममध्ये असणाऱ्या एका गावामध्ये सतत हल्ले व्हायचे हत्तींचे. हत्ती यायचे, सगळे नासधूस करायचे, जमीनदोस्त करायचे, अन्न वायाला घालवायचे, म्हणजे जे पिकवलेलं असेल ते. असं करता करता लोकांना कळे नका काय करायचं. शेवटी त्यांनी एक जागा त्या ठिकाणी घेतली सगळ्या गावांनी मिळून आणि त्या ठिकाणी जो घास त्यांना लागतो म्हणजे ते त्यांना आवडतो तो घास तिथे निर्माण केला. त्या ठिकाणी त्या जनावरांची पोट भरायची व्यवस्था आणि कंपाऊंड मारलं. त्याच्यानंतर तिथे हत्तींचा जो माज मस्ती होती ती बंद झाली. म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही जगात, असा प्रश्नच नाही. आणि याचा सुद्धा उत्तर कोणाकडे असेल तर माझ्याकडे आहे.
पण ते योग्य वेळी ज्या वेळेला तालुका बंद करतील ना त्यावेळी त्यांच्या पुढे सगळ्या पुराव्यानिशी मांडू. मी एक बोलतो, मगाशीच आमची चर्चा झाली साहेबांबरोबर का बिबटे जे आदिवासी जातात जंगलामध्ये त्यांचा आदिवास संपलाय, त्यांना खाद्य नसल्यामुळे ते मानवी वस्तू घ्यायला लागले. म्हणून मी साहेबांशी आता पण यांच्याशी बोललो का आपल्याकडे सस्याचं उत्पादन वाढवा आणि त्यासाठी विशेष निधी मागवा. त्यांना जगवण्यापेक्षा आपली कशी जगतील ते म्हणून तर ते सस्य जंगलात सोडा म्हणजे मानवी वस्तू बिबटे येणार नाही. बघा पत्रकार साहेब आहे का, हे जंगलात नाही जन्माला येत. आता तो विषय सविस्तर तो भूतकाळ सांगताय. हा ते इथंच हे शुगर कॅन लेफर्ड हे इथंच जन्मतात, हे आपल्यामध्ये जन्माला येतात, जंगलात नाहीच येते कधी. आणि ऐका, तुमच्या भावनेचा आम्ही आदर करतो, पण एक तुम्हाला मी सांगतो, आपण सगळे गंभीर आहोत. बघा माझं एक म्हणणं आहे, ही जी खुर्ची आहे जनतेचीच खुर्ची आहे आणि जनतेसाठी काम करण्यासाठी आपण सगळे मंडळी कटिबद्ध आहोत. सरकारमध्ये आम्ही तिन्ही माणसं प्रमुख जे आहोत ना, आमचीच माणसं वरती बसलेली आहेत, त्यांना निवडून दिले सरकार म्हणून. त्यांच्याशी आम्ही टाहो फोडणार आहोतच. गंभीरच बाब आहे ना, त्याच्यामध्ये काही विषय ठेवत नाही. आपला तालुका बंद करायचा आहे, त्याच्या आधी एक उपाययोजना आणि आपले पत्रव्यवहार पूर्ण करू आणि एक पुढच्या आठवड्यामध्ये आपण 100% 1-2 मात्र तालुका आपल्याला बंद करावा लागेल. त्यांना ते मध्ये तुम्ही आम्हाला कळवलं नाही, पत्रव्यवहार केलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही लगेच तालुका बंद करायचा निर्णय केला. आपण सगळ्यांना बोलू नाही, ते आपलं ठरलं ना. सगळ्या पक्षाचे आरटीए पासून मनसेपासून कोणी ठेवू नका. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला विश्वासात घेतलंय. आणि हे जे काढताना खाडे ही मिटिंगची तुम्ही मला वाटतं पहिली मिटिंग करत असाल तुमच्या सर्व्हिस लाईफ मध्ये, हे पत्र प्रत्येकाच्या समोर पाहिजे. आम्ही तुम्हाला काय कोणी अंडो पांडू वाटलं काय? हा आले पत्र तुम्ही त्यांच्याकडे देतात. आजची मिटिंग ही तातडीची बैठक आहे, आज काय नाही. आम्ही पण करतो. माझं असं म्हणणं आहे का, जरा पुढच्या वेळेला प्रास्ताविक व्यवस्थेमध्ये सगळ्यांच्या पुढे कॅटलॉग राहील, फाईल राहील. आणि हे जे आहे ना, ही यांनी काढलेली आधीची यादी, त्यांना आपण सांगितलं की 2 दिवसामध्ये हे रेक्टिफाय करा, सगळ्यांच्या समोर ठेवा. आणि यातली ऑलरेडी आता सगळ्यांना पत्रव्यवहार करायला 2-2 नावं येऊ द्या. आणि हे पत्र जुनं झालं ना, आणि आता मिटिंग आपली तातडीने बोलू. यांनी सांगितलं आम्हाला मिटिंग मिळाली. 10 प्रिंट काढायला किती मिनिटं लागतात? एका मिनिटात माणूस बोलवतो. आम्ही जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष देत आहोत, आम्हाला माहिती कसं काम केलं जातं. सगळ्यांना प्रमुख व्यक्तीला देऊन टाकायचे. आता पत्रकारांना एक पत्र द्यायला पाहिजे, सगळ्यांच्या हातात एक. तुम्ही आता एक काम करा, याचे एक आडून पडायचं, तुम्ही गावकऱ्यांना हे जे लोक आहेत नाही का, यांना तर द्या. पण तुम्ही कागदावर रेकॉर्डवर तुम्ही त्यांच्या मग कसं होतं ते उद्या काय विचारलं सरपंच. हा आम्ही कळवू नाही तर न कळू, आमचा रोल वाचण्यापुरताच आहे आता. पण या सगळ्यांना तुम्हाला कागदावर घ्यावं लागेल. त्यांना पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा तुमची 2 नावं आम्हाला मागच लागायचं, त्यांची 2 नावं घ्यायला. नंतर मग तीच माणसं मग आली का मग ते म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला नाही कळवलं, पण तुम्हाला ते जबाबदार धरतात. बिलकुल आता याच्यावर माणसं बसवा तुम्ही तातडीने आणि या सगळ्या गावच्या सरपंचांशी कॉन्टॅक्ट करून 2-2 माणसं अधिकृत जे काम करतात आणि ती बैठक आपण तातडीने लगेच लावते पुढच्या 4 दिवसाच्या आतमध्ये. लक्षात का? आमदार साहेबांनी सांगितलंय आजपासून जिथे जिथे कळत बिबट्याचं तो सुरुवात करायचा आणि पुढच्या मीटिंग मध्ये आम्हाला रिझल्ट दिसला हा का नाही सांगा तेवढं. विषय असा आहे का, आता तुम्ही सांगितलं सर्वांनी का बिबट पकडायची, पण आपली कॅपॅसिटी मानिकची 100%. मी काय म्हणतो ऐका हो, आता आम्ही बघू. ते काय करतात, इकडून पकडतात तिकडे सोडतात. डोके साहेब माझ्या माहितीवर ती परिस्थिती आता नाही, तुम्ही चिंता करू नका. पकडल्यानंतर त्याला ठेवायची, तुम्हाला दाखवायची जबाबदारी माझी राहील वैयक्तिक, सोडणार नाही. अरे मी जबाबदारी घेतली ना राजा, सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. काय सांगायचं बोला. त्याचं मला बोलायचं, तुम्ही मांडलं काळपामधून जे काळपात बिबटे फिरतात ते पकडले पाहिजे. 100% बरोबर आहे. काळपामध्ये एखादा बरोबर 100% बरोबर आहे साहेब. बल्लारवाडी सुरुवात करायची. बल्लारवाडीमध्ये 1 टाइम 4 बिबटे फिरत होते. तर आता बिबट्या काळपात कधी येतो? मीटिंग पिरियडच्या काळामध्ये काळपात येतो. ताई बरोबर आहे सर, बरोबर आहे. त्यावेळेस हे म्हणतात का त्यांना मीटिंग करू द्या, गावकऱ्यांनी तुम्ही बाजूला जा. अशी परिस्थिती बल्लारवाडीमध्ये उपस्थित झाली, त्यांना विचार करायला कुठे. आता उद्या तुम्हाला उत्तर काय देणार? लाईन चेंज झालेली आजपासून मी गंभीर झालेलो आहे आणि गंभीर झाल्यानंतर निर्णय करणार म्हणजे करणार, हा माझा शब्द आपल्या सर्वांना. मी बोलल्यानंतर माझा हटतच नाही ना कधी. तुम्ही चिंता कशा करता? आणि तुम्ही फ्री लाईन आपला कॉल गेला पाहिजे. जो फोन करेल त्या प्रत्येक असलेल्या गरजवंत माणसाला तुमचं उत्तर आणि लगेच पेट्रोलिंग व्हायला पाहिजे. कळप दिसला का उचलायचा म्हणजे उचलायचा, मागा पुढे बघायचं नाही. मग त्यांची मिटिंग असू द्या नाही तर त्यांचा कुठल्या पिरियड असू द्या, तुम्ही त्याची काळजी करू नका. आपल्या जीवनमानाचा प्रश्न उद्भवलेला आहे, बाकीचा विषय राहिला कुठे.
नाही उचलणार आहे की नाही सांगा ना तुम्ही साहेब सांगतो तुम्ही बोलतच नाही का? नाही तर खाडे साहेबांना सांगू आम्ही पकडतो आम्हाला पकडणं शक्य नाही असं काहीतरी सांगा. अरे बाबा सेन्सिटिव्ह असल्या पकडणं असं बोल ना. तू काय अधिकारी का कोण आहे? एवढं वेळ सांगितलं पकड गेले का? मुंडका नको आलो. मला आवडत नाही अशी अधिकारी. नाही तर तुम्हाला कामावर कमी करून टाका. मी इमिजिएट. त्यांनी काय जबाबदारी घेतली तुम्ही पकडा तुम्ही मात्र आपली कॅपॅसिटी एवढी आणि हे बाबा आमदार बदलले आता. मी खंबीर आहे तुमच्या बरोबर. हा माझ्या बरोबर माणूस आहे. त्या ताई माझ्या बरोबर आहे. आपण सगळे एकत्र आहोत. मी आता कमीले त्यामुळे चिंता करू नका. झालेली घटना 1 वर्षामध्ये. त्यामुळे यांचा जो स्टँड होता तो बिबट मुक्त केला पाहिजे. आज त्या स्टँडवर कायम आहे आपण. बिबट्या आम्ही आमच्या जेव्हा ठाम आहे. उद्या काही हो आम्हाला जनतेची पडलेली आहे. मोकळं नाही. अरे तालुक्यात बिघडले अख्या तालुक्यामध्ये. अहो असं आहे बघा. मी आता कमीत कमी बघा पुढची तारीख पुढची तारीख ठरवा. आता आज काय तारीख आहे समजा? आज 25 आहे ना. मीटिंगची तारीख समोर ठरवा आणि आंदोलनाची तारीख दसरा नंतर ठरवा. हो दसऱ्यानंतर. नाही पुढच्या बैठकीमध्ये आपली आंदोलनाची तारीख ठरेल. पुढची बैठक म्हणजे आणि आंदोलन कसं? आंदोलन असं करू आपण त्या बैठकीत ठरवू. आपण 100% तालुका एक दिवस बंद करू. शासनाला सांगून त्याच्यावर कायम आहे आपण. तशीच आहे त्याच्यावर मी कायमच. मी कधी म्हटलं बिबट मुक्त करू नका. अरे मांडणारच मी आहे. बरोबर आहे. आम्ही वैतवले अक्षरशः. मी सकाळी तर ज्ञानोंद धरलं होतं साहेबांना त्यांच्या ऑफिससमोर बसलो होतो. अरे बाबा मीटिंग लावतात. नाही मी तशी नाही मीटिंग कधी लावत. वनमंत्री आला आणि बघतो त्याच्याकडे. मागचं सांगितलं होतं का? मग तुम्ही उपस्थित पिंपरीला बसले तेव्हा तुम्हाला विनंती केली. नाही मी पालकमंत्र्यांना भेटलो साहेब. काय तुम्हाला तुम्ही म्हटले पालकमंत्र्यांशी कोण बसलं होतं? माणसं गेलो तुम्ही मग मीटिंग सगळे अधिकारी एकत्र येतात. अहो राजा भाऊ हा माझं असं म्हणणं आहे. आम्ही उपाययोजना करण्यासाठी जबाबदारी पण घेतोय म्हटल्यानंतर बाकी हे उसनं बोलणं काय कामाचं? आता तेच करतोय ना. अरे बाबा बिघडू दे. काम करू दे बाबा. आम्हाला काम करायचंय. चाललंय ना आता तेच करण्यासाठी बसलोय ना. बरं बाबा तू बसतो तर एकटाच माणूस बसतो. मी बसलो तर 10,000 माणसं जर पाहिली तर तुम्ही आलेली. त्यामुळे आंदोलन मलाही कळतं ना का नाही कळत? पुन्हा जेव्हा आंदोलन करतो आपण जरा ही सगळी 30 प्रमुख माणसाने आंदोलन करणारी जरा शांतता जरा तालुका मिळून आपल्याला सगळं करायचं आणि मार्गस्थ व्हायचंय. तुमचा प्रश्न राहिलाय का? हा काय तालुक्याचा प्रश्न आहे. झालाय ना सगळं सेन्सिटिव्ह आता. रात्री कुठे गेलो होता? कोण? रात्री नव्हतो मी. सकाळी वातावरण रात्रीच्या होते ना सगळ्यांना सगळे मिटिंगला अरे हो करायची करणार आहे का? मी सांगणार आहे तुम्हाला आदेश. मला फक्त तुम्ही कळत दाखवा. सांगा मी ऍक्शन करायला होतो. संपला विषय. हे तर बुचकेवाडीमध्ये काल चॅलेंज स्वीकारलेला आहे. कळम सांगितल्यानंतर कळपावर लगेच ऍक्शन करणार आधी. म्हणजे 3 बिबटे 4. कारण काय होतं माहिती आहे ते शेवटी एकत्र येतात ना. याचा अर्थ त्यांचा कॅम्प मोठा आहे तिथं. त्याचं स्थळ उद्ध्वस्त केले पाहिजे ना आपल्याला. तिथं सांगितलेलंच आहे बरं का. तो 24 तास 28 तास 2 दिवसामध्ये त्याला जेरबंद करा तातडीने. आणि त्याचं बरं का त्याच्या लॅबोरेटरीमध्ये त्याच्या नखातलं रक्त काढून ते चेक करून आम्हाला सांगा की आहे. उगाच पकडायचा एक म्हणजे चोर सोडून संन्याशाला फासे नको का? संन्याशी कसले हे सगळे खाणारेच. त्याला बकऱ्या दिसत होत्या शेजारी तरी त्या लेकाला उचलून नेलं. आमदार साहेब ते म्हणतात स्टाफ पण कमी आमच्याकडे. सांगा ना सांगा ना. आता या बैठकीमध्ये उद्याच्या सगळं आयडेंटिफाय होईल ना आपल्या सगळ्यांसोबत. आता बैठकीला सगळे लोक येणारच आहे. तारीख आणि कधी तारीख आहे? तुम्हाला जर असं वाटत असेल ना
तर मी पाहिजे तर सेक्रेटरीशी बोलते आणि पुण्यातल्या तुमच्या त्या पत्तेसीला इकडे बोलवून द्या मीटिंगला बोलू. कारण निर्णय क्षमता असली पाहिजे हो. नुसतं आम्ही केल्यासारखं येऊन बसायचं. बरेचसे आपली मीटिंग घ्यायची ना, आपल्याला सीसी बंद बोलवायचं. बोलू ना आपण. सिस्टीम तसे मागच्या 2 महिने आले होते, आपण बोललो त्यावेळेला येतील ते. अरे बाबा शिक्षक पण आहे. अरे असं सांगितलं आपल्याला पाहिजे थोडंसं का बरं, चला आता पुढची मीटिंग जी आहे तारीख सांगा. ती आपण सोमवारी काय तारीख आहे? हा 29ला ठेवा ना, काय हरकत नाही. सगळ्या पक्षाच्या अरे असू द्या वाढदिवस, जनतेत करू आपण, प्रशासकीय लेवलला करू वाढदिवस. त्याच्यानंतर त्यांचं जाऊन अरे माझा वाढदिवस गेला तेल लावत, तुम्ही म्हटले तर 29ला मीटिंग ठेवा, 29ला प्रशासनाचा बसू आपण सगळेजण सोमवारीच. त्याच्यामध्ये ते वाढदिवस म्हणजे फार मोठा इश्यू काय. 30ला घ्या. 30ला मंगळवारी घ्या. सगळे बोलवतो, सगळे बोलवले जातील. ऐका, आणि मुद्द्यावर तुम्हाला ही बैठक मध्ये आम्हाला दिशा दर्शक, तुम्ही आमचे मुद्दे आणा. भावना तर सगळ्यांच्या अख्ख्या जगातल्या सारख्या आहेत. आम्हाला मुद्दे तयार करून द्या की तुम्हाला इथं इथं ह्या ऍक्शनने तुम्ही जर उपाययोजना केला तर आम्हाला अजून बरं वाटेल, तसं करा असं करा. आम्ही तर एखादी तुमचा सुद्धा गोळी लागली तर ते आपल्या कामाला येईल ना जनतेच्या. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्हाला उपाययोजनेवर भर देऊन तुम्हाला काय अजून करताय तसं मी बोललो. कळम दिसलं तर मी बोललो. आज मी बघा, मी 3 गोष्टी मी स्वतःच बोललोय आज दूरदृष्टीच्या विचार. एक म्हणजे तुम्ही जसा टोल फ्री नंबर असतो तसा एक फ्री नंबर द्या, नाही का. की तुम्ही आता काय झालंय, लोक म्हणतात यांनी अधिकाऱ्यांनी फोन उचललाय, त्यांनी फोन नाही. आपल्याला ते गडबडच ठेवायची नाही आता. आणि याच्यामध्ये अतिशय तुम्हाला जबाबदार धरलं जाईल संवेदनशील करून. मुद्दा क्रमांक 1, नंबर आम्हाला लगेच तातडीने कळवा. दुसरी गोष्ट, जिथे कळप दिसतील, फोन आला रे आला की लगेच आम्हाला सांगायचं. मी पण लगेच त्याच वेळेला कलेक्टरशी बोलतो आणि पत्र आजच पाठवतो की कळपाच्या ठिकाणी मात्र आम्ही धाड टाकणार आणि त्यांना आम्ही उचलून जेलमधून आत टाकणार. बिबट्याने हल्ला केलेला जो जो बिबट पकडलेला आहे किंवा आपण जो पकडला कळपातला, त्यातला एकही बिबट आपण रिलीज करणार नाही. हे पण तुम्हाला मी आज सांगतो. म्हणजे जबाबदारीने ही जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्या जबाबदारी आपण सगळेच लागणार आहे. ही लाईन ऑफ ऍक्शन सर्वांसाठी आपल्या. कारण त्याला उत्तर द्यायला शेवटी लोकांना नुसतं गुळगुळीत बोलून चालणार नाही. आणि तो आपला स्वभाव पण नाही. त्या बजेटवर सुद्धा त्यांना 0 बजेट करायला लावू बरं का सुधीर महाराज. आता त्यांनी सांगितले की 7,000 त्यांना काही रक्कम भरायला सांगितली. मी कलेक्टरशी हे पण बोलून घेतो आणि वन फॉरेस्ट अधिकाऱ्यांशी पण, म्हणजे आपल्या वन मंत्र्यांशी पण, की आमचा शेतकरी एक तर जीवाने जातोय, 7,000 भरू शकत नाही. ती रक्कम सुद्धा तुम्ही आम्हाला 100% 0 करून द्यायची. दादा, हे 25 लाख माणूस गेल्यानंतर देतात, ते झटकमच काम होतं, माणूसही जाणार नाही. मी म्हणतो तुमचं म्हणणं मला बरोबर, पण हे कोणासाठी आता दुर्दैवी अंत त्यासाठी तर काही ना काही मुलावजा झालेलाच आहे. तो पार्टच वेगळा आहे. पण ह्या मशिनरी वाढून आपण आणि ऍक्शन फोर्स करतोय. त्याच्यात आपण एकदा तालुका बंद करतोय. महाराष्ट्रातला एकदा तालुका आपला बंद झाला रे झाला. कलेक्टर सिस्टीम दोघीकडे बोलू आपण. हे तर योग्य सूचना आहे. थांबरे बाबा, मला ना एक उपाय तर सांगितला दोघांनी, सिंगल उपाय सांगितला पाहिजे मला. नाही तर नुसत्या भावना करा मिटिंगला आज आतमध्ये अजिबात नाही. मला तुम्ही आंदोलक आहात, मला उपाययोजना सांगा अभ्यास करून. संध्याकाळी परत नवरात्र आहे ना, दुपारी 3ला ठेवू, परत संध्याकाळी नवरात्र जायला लागतं. नाही ना, मंगळवार तारीख आहे, 30ला काय अडचणी बसायला. दुपारी 3 वाजता. दुपारी 3 वाजता. नाही नाही, दसरा कधी आहे? दसरा कधी आहे? 2 तारखेला नाही, आपलं काय म्हणा प्रकाश? 2 तारखेला दसरा, 31 तारखेला वार्षिक. तुमची मीटिंग कधी? 28 आहे ना. 30 तारखेला दुपारी 3 वाजता. संजय काळे कुठे मीटिंगला येऊन बसून हे करतात? ऐका हो जरा, ऐका. अरे बाबा, तसं अडचणी पण आहे. तुझं काय ताजं झालं? हे ताजंच आहे आयुष्यभर. ही घटना ताज्या आहे. अडचणी तेवढं मोठ्या आहेत. 30 तारखेला 3 वाजता दुपारी आपली बैठक. ठिकाण जरा मोठं घ्यावं लागलं, 200-250 लोक तरी असतील बैठकीला. 100 म्हणजे सरपंचांची जबाबदारी व्हिडिओला देऊ
कारण सगळे गावचे सरपंच आले पाहिजे कारण त्यांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. नाही जिजामाताच घ्या, जिजामाता भरपूर आहे. नाही, जिजामाता सगळं भरपूर झालं. महालक्ष्मी हॉल, महालक्ष्मी हॉल. आणि जाऊ दे, इथं घेऊ ना जिजामाताला, सेंटर व्यवस्थित आहे. आता शेवाला, म्हणजे त्यांना पण बंधनकारक आहे. नंबर डिस्क्लोज करणार आहे ते कधी करणार? काय करणार आहे? त्या दिवशी करू. अरे त्या दिवशी करणार ना, त्यांना तयार करायला वेळ लागेल ना 2 दिवस. आणि ते पण नंबर असे नका ठेवू, याला बोलण्यासाठी एक लावा, त्याला बोलण्यासाठी 2 लावा. डायरेक्ट ठेवा. त्याच्याला काय टोल फिरलं तसं नसतं बाबा. अरे बाबा तू 100 नंबर फिरवलं कधी? अरे 101 देऊ आपण. पोलीस पाठवू. 100 आहे ना, ते 101. चला धन्यवाद. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.